नमस्कार. मी डॉक्टर उलुपी पानट, रिबेल नरेटर्सच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या आमच्या पहिल्या पॉडकास्टचा विषय आहे भाषाशुद्धी आणि वीर सावरकर. या गंभीर विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज उपस्थित आहे अक्षयजी जोग. नमस्कार अक्षयजी. अक्षयजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे आणि बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. 2023 साली ICHR या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा या विषयावर संशोधन करण्यासाठी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीकडून त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि व्याख्यानेही केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा पॉडकास्ट आपण सुरू करूया. आजचा हा पॉडकास्ट सुरू होण्याआधी तुम्हाला एक प्रश्न आहे. पॉडकास्टला मराठीत काय म्हणतात? तोच आजचा विषय आहे, भाषाशुद्धी आणि वीर सावरकर. अक्षयजी, तर भाषाशुद्धी म्हणजे नेमकं काय आणि आपल्या तरुण पिढीने याला एक्झॅक्टली कसं आकलन त्याचं कसं व्हावं? भाषाशुद्धी म्हणजे काही आपल्याला भाषेचं शुद्धीकरण करायचं अशा अर्थाने त्याचा शब्दार्थ जे आपण घेऊ अगदी मतितार्थ तसा नाही येतो. म्हणजे आपल्याला प्रमाण भाषा विरुद्ध बोलीभाषा असा काही इकडे युद्ध नाही येते. प्रमाण भाषा बोलीभाषा या तसंच आपल्याला ठेवायचं, त्याचं ते एक त्यांचं सत्व जे असतं तसंच जपायचं आहे. ते भाषा शुद्धी याचा अर्थ की एखाद्या भाषेमध्ये जे इतर भाषेपेक्षा जे परकीय भाषेतले शब्द शिरलेले असतात. उदाहरणार्थ आपण समजा मराठीचा विषय घेतला तर मराठी भाषेमध्ये समजा हिंदी संस्कृत कुठले शब्द आले तर त्याला फार काही आक्षेप असायचं कारण नाही, कारण सगळे आपल्या भारतीय भाषा आहेत. पण ज्या परकीय भाषा आहेत त्या परकीय भाषेनी मराठीमध्ये घुसखोरी केली आणि तर त्यांनी ती भाषा मूळ भाषेचं सत्व हरवून जायची भीती असते. म्हणजे एका वाक्यामध्ये एखाद दुसरं परकीय शब्द असेल तर आपण समजू शकतो, पण समजा त्याच्यामध्ये 7-8 शब्द परकीय असले, फक्त 2 शब्द ते मूळ मराठी भाषेतले असतील तर नक्कीच मराठी भाषा कुठेतरी हरवत चालली असं म्हणावं लागेल. म्हणून आपल्याला आपण जे शब्द वापरतोय ते नक्की मराठी आहेत का, इंग्रजी आहेत का, कुठल्या विविध भाषेतले, त्यातलं एक बेसिक ज्ञान असावं. आणि शक्यतो आपण मराठी बोलताना तरी आपण मूळ मराठी शब्दांचा उपयोग करावा. यासाठी मराठी भाषा शुद्धीकरणाची मोहीम अनेक लोकांनी सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये भाषेचा विकास होण्यासाठी ही पण एक मोहीम अत्यंत आवश्यक आहे. जसे नवनवीन शब्द त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन संगणक हा शब्द एक साधारणतः संगणक शोधानंतर निर्माण झाला, तर असे नवीन शब्द भाषेमध्ये कायम येतच असतात, पण त्यांनीच ही भाषा विकसित होत असते. तर भाषाशुद्धीचं ही मोहीम मला असं वाटतं की आता आपला मराठी दिन आहे त्यानिमित्ताने भाषेचा प्रचार प्रसार करताना आपण मूळ मराठी भाषाच बोलतोय ना याचंही थोडंसं मला वाटतं पण भान राखणं आवश्यक आहे. वीर सावरकरांचं भाषाशुद्धीवर काय योगदान याबद्दल काही मार्गदर्शन तुमचं? सावरकर एक मोठे साहित्यिक होते, त्यामुळे त्यांचं बहुतांश 70 ते 80% लिखाण हे त्यांनी मराठी भाषेत त्यांच्या मातृभाषेतच केलेलं आहे. त्यामुळे एक साहित्यिक म्हणून तर त्यांचं खूप मोठं योगदान भाषेला आहेच. त्यांनी काव्य लिहिली आहेत, त्यांना महाकवी म्हणायचे. त्यांनी अनेक नाटकं लिहिलेली आहेत, निबंध लिहिलेले आहेत, कादंबरी लिहिलेली आहे, आत्मचरित्र लिहिलेलं आहे, एक इतिहास ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. अशा प्रकारे त्यांचं जे एक तथाकथित एक साहित्यिक निर्मिती जी असते त्यानुसार त्यांचं कार्य हे आहेतच. पण त्या पलीकडे सावरकरांनी भाषा शुद्धीसाठी सुद्धा अनेक मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी एक मोठी मोहीम सुरू केलेली होती. सावरकर जेव्हा 1925 साली रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते तेव्हा त्यांनी केसरी या लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्रातनं भाषाशुद्धी या विषयावरती त्यांनी लेखन करायला सुरुवात केली आणि एक मोठी मोहीम उघडली. आणि त्यामागे त्यांची भूमिका ही अशीच होती की त्यांचा कुठल्याही भाषेला त्यांचा कधी विरोध नव्हता, पण आपण जी भाषा बोलतोय ती इतकी ज्याला आपण म्हणू सध्याच्या भाषेत की धेडगुदिरी झालेली आपली भाषा की त्याच्यामध्ये मूळ एका वाक्यामध्ये 7-8 शब्द परकीय भाषेतले असतात आणि मूळ फक्त 2 शब्द असतात आणि आपल्याला हे माहीतही नसतं की शब्द आपण जे बोलतोय ते मराठी नाही आहेत. तर मला वाटतं मूळ त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कधी कधी असं माहिती असतं की एखादा शब्द आहे तो परकीय आहे, तो आपल्या मराठी मूळ नाही हे आपल्याला माहिती असतं, पण एखादा शब्द आपण तो भाषेत सहज वापरतो आणि तो इतका आपण पचवलेला असतो की आपण तो मूळ शब्द हा मराठी नाहीच आहे हे आपण विसरून गेलेलो असतो. उदाहरणार्थ तारीख, डेट म्हणजे आपण म्हणतो
दिनांक. तर तारीख हा काही मूळ मराठी शब्द नाहीये, पण आपण हा सहजत्या कुठेही अगदी शाळेमध्ये सुद्धा, मराठी शाळेत सुद्धा आजची तारीख काय असं आपण सहज उच्चारतो. तो इतका आपण पचवलेला आहे. तर मूळ काही तो मराठी शब्द नाहीये. त्याला मूळ मराठी शब्द जो स्वतः सावरकरांच्या मोठ्या भावानी बाबाराव सावरकरांनी मराठी भाषेला दिलेला आहे तो म्हणजे दिनांक. तर दिनांक शब्दाचा वापर केला जातो, पण तारीख या शब्दाच्या इतक्या मात्र त्याचा कधी वापर केला जात नाही. सावरकरांचा याच मूळ गोष्टीवरती सावरकरांचा आक्षेप होता की आपण जे शब्द इतके आपल्या हाडीमासे खेळलेले आहेत की ते आपण आपली मूळ मराठी भाषा जी आहे ओरिजिनल, आता ओरिजिनल सुद्धा आपण सुद्धा बोलताना आता किती इंग्रजी शब्द वापरतो, आपल्या हाडीमासे खेळले आपल्याला, पण निदान हे मला माहिती आहे की ओरिजिनल हा शब्द मराठी नाहीये. तर त्यामुळे सावरकरांचा याच्यावर मूळ आक्षेप होता की मराठी भाषा म्हणजे शुद्ध स्वरूपात ह्याचा अर्थ की मराठी भाषेचे शब्द वापरावेत. त्याच्यामध्ये मग तुम्ही बोलीभाषा वापरा, तुम्ही तुमची प्रमाण भाषा वापरा. त्याच्याबद्दल सावरकरांचा काही आक्षेप नव्हता. बोलीभाषेचा स्वतःचा एक त्याचं एक छान फ्लेवर असतो त्या भाषेचा, तो नक्कीच जपायला पाहिजे. पुण्याची भाषा, मुंबईची भाषा, नागपूरची भाषा, जळगावची भाषा, अशा प्रत्येक टप्प्यात किलोमीटर अंतरावर ती भाषा बोलली जाते. त्याच्याविषयी सावरकरांना कधीच काय आक्षेप नव्हता. पण त्या भाषेमध्ये जे परकीय शब्द शिरलेत, विशेष करून इंग्रजी, उर्दू आणि फारसी, याचं कारण असं होतं की आधी आपल्यावरती मुघलांचं राज्य होतं, त्यामुळे दरबारी भाषा उर्दू फारसी असल्यामुळे ते आपल्या जे तिकडे जॉब नोकर करणारी जी व्यक्ती जी होती तिकडे त्या लोकांच्या ती भाषा शिकणं आवश्यक होतं. बोलताना पण ते शब्द बरेचसे यायचे. तसंच सिमिलरली इंग्रजांचं आपलं राज्य सुरू झालं तेव्हा इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू झाल्यानंतर इंग्रजी मध्ये जे सेवेमध्ये काही आपले व्यक्ती जॉब करत होत्या तिथेही त्यांना इंग्रजी शिकणं आणि आवश्यक होतं, आणि तेव्हा मग अर्थातच त्यांच्या सुद्धा बोलण्यामध्ये ते इंग्रजी शब्द यायला लागले. त्यामुळे आपल्या मराठी भाषेवरती इंग्रजी, उर्दू, फारसी या भाषांमधले अनेक शब्द आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपली मूळ मराठी भाषा हरवते की काय असं चाललेलं आहे. याच्यावरती एकदा एक साहित्यिक मोठे एक इतिहासकार दत्तोवामन पोद्दार यांनी असं स्टेटमेंट केलं होतं जेव्हा सावरकरांची ही मोहीम सुरू होती. तेव्हा पोद्दार सावरकर असे म्हणाले, अहो म्हणे, हे जे परकीय शब्द आहेत ते आपली विजय चिन्ह आहेत, ते तुम्ही त्याला विरोध का करता? तर सावरकर म्हणाले, ही आपली विजय चिन्ह नसून हे आपल्या अंगावरचे वरण आहेत. कारण सावरकरांचं म्हणणं होतं की आपल्या मराठी मूळ भाषेमध्ये आपली शब्दसंपत्ती इतकी भरपूर आहे, त्यामुळे इतर भाषांतनं आपल्याला आणि विशेष करून परकीय भाषांतनं आपल्याला उसनवारी करायची आवश्यकता नाहीये. जसं की दत्तक आपल्या औरस मुलांना मारून दत्तक मूल घेणं हा काय आपल्या वंशवृद्धीचा मार्ग नाहीये. तसंच इतर परकीय भाषातले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊन स्वतःकडे आपले शब्द असताना आपण इतरांकडनं इतर भाषेतनं शब्द घेऊन हा काही आपली शब्दसंपत्ती किंवा भाषेचं समृद्ध करायचा काही मार्ग होऊ शकत नाही. अशा प्रकारे अनेक व्यक्तींशी त्या सावरकरांचे वादविवाद झाले आणि त्याच्यात एक मोठं नाव मी अजून सांगीन ते म्हणजे माधव जुलियन, जे कवी माधव जुलियन होते. ते एक मोठे जसे कवी ते होते, ते खूप मोठे साहित्यिक पण होते आणि फारसी भाषेचे ते तज्ज्ञ होते. त्यांनी फारसी मराठी शब्दकोश पण लिहिलेला आहे. तर त्यांचं मूळ नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. माधव जुलियन ह्या टोपण नावाने ते कविता करायचे. सुरुवातीला त्यांचा सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या उपक्रमाला त्यांचा विरोध होता आणि त्याचे ते कट्टर विरोधक पण होते. पण नंतर नंतर सावरकरांचे लेखन वाचून वाचून चिंतन मनन करून ते पूर्णपणे सावरकरांचे समर्थक झाले आणि नंतर जेव्हा ते एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या अध्यक्षतेमध्ये त्यांनी स्वतः हा ठराव पास केला की भाषाशुद्धीचं महत्त्व हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भाषाशुद्धीला कार्य सुद्धा मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अत्यंत हा पण एक मार्ग आहे जे समृद्धीचा. आणि नंतर दुसरं वैशिष्ट्य असं की माधव जुलियन यांनी ही जे काही काव्य केली त्यातल्या बऱ्याचशा त्यांच्या काव्यामध्ये फारसी भाषेचा त्यांनी उपयोग केलेला होता, कारण स्वतः प्राध्यापक होते, फारसीचे तज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांनी अनेक फारसी म्हणजे काव्य होतं मराठी पण त्या शब्द फारसी अनेक होते. पण जेव्हा त्यांना सावरकरांचं हे म्हणणं पटलं, त्यांनी त्यांची सगळी काव्य बदलून त्यांनी मूळ फारसी शब्द बदलून सगळी त्यांची काव्य पुन्हा ती सगळी काव्य मूळ मराठी शब्दात सगळी त्यांनी ती रिप्लेस केली त्या फारसी शब्दांशी. इतकंच नाही तर स्वतः त्यांनी या भाषाशुद्धी विवेक हा नावाचा त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला, अगदी 500 पानांचा जाडजूड ग्रंथ आहे आणि त्यात त्यांनी सावरकरांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मोठं काम केलंय. त्यांनी म्हणजे जे शब्द सावरकरांना सुद्धा माहीत नव्हते की ते फारसी आहेत
ते शब्द सुद्धा शब्द शोधून काढून त्यांनी सांगितलं सावरकरांना की हे आपण शब्द जे नेहमी आपण वापरतो ते शब्द सुद्धा फारसी आहेत, हे मूळ शब्द मराठी नाहीत. त्यामुळे सावरकरांच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी मराठी भाषेसाठी माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी खूप मोठं काम केलं होतं आणि अर्थात त्यांना सगळी ह्याची प्रेरणा होती स्वातंत्र्यवीर सावरकर. खूप सुंदर तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन केलं. वीर सावरकरांनी का ही मोहीम हाती घेतली होती, की का त्यांना असं वाटलं, गरज पडली की भाषाशुद्धी करण्याची गरज आहे तेव्हा त्या काळात? भाषाशुद्धी ज्यांना आवश्यक वाटलं ह्याचं कारण असं होतं की ज्याप्रमाणे परकीयांचं जेव्हा आपल्यावरती राज्य येतं, आधी मुघलांचं त्यानंतर ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा हे फक्त काही राजकीय पारतंत्र्य नव्हतं, ते एक प्रकारे सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपण आपला ऱ्हास झालेला होता. आणि संस्कृतीमध्ये भाषा हा पण एक भाग येतो की त्याच्यामध्ये अशा प्रकारे परकीय शब्दांची आक्रमण झालं की आपली मूळ भाषा आपली हरवली जाते. तसं आपण आपली सत्व शोधायला जातो स्वराज्य मिळवताना, स्वातंत्र्य मिळवताना. जसं आपण राजकीय स्वातंत्र्य आपल्याला साठी प्रयत्न करतो, आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य हवं असतं, तसं आपण आपलं सत्व जपणं पण आपल्याला आवश्यक असतं, आपली आयडेंटिटी जपणं आपल्याला आवश्यक असतं. तर त्यासाठी भाषा हा त्यातला एक भाग आहे विविधतेच्या आयामातला. तर त्या भाषेच्या माध्यमातून जे शुद्धीकरण केलं तर त्याच्यानी आपल्या बाकीचे जे आपले आयाम आहेत ते सगळे कम्प्लीट होऊन फक्त स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य न मिळवता ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपली ओळख टिकून ठेवणं, आपल्याला एक मोठा प्राचीन वारसा लाभलेला आहे, त्याच्यात संस्कृती आहे, साहित्य आहे, भाषा आहे. तर हा सगळा वारसा आपण तसा पुढच्या पिढीकडे देऊन त्याच्या माध्यमातून विकास करणं. किंवा आता मी एक उदाहरण देईन की सध्याच्या गेल्या 20-30-25 वर्षामध्ये इंडॉलॉजी किंवा IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम याला खूप एक प्रकारे मागणी वाढत चाललेली आहे. ह्याचं कारण असं की प्राचीन जो आपला वारसा आहे, आपल्या भाषा ज्या आहेत, फक्त मराठीच नाही, जे आपल्या मूळ भारतीय अनेक ज्या भाषा ज्या आहेत विविध प्रांतातल्या राज्यातल्या, त्या सगळ्यांकडे मूळ ती भाषा शिकून भाषातज्ञ विशेष करून लिंग्विस्टिक माध्यमातून, आर्किओलॉजीच्या माध्यमातून संशोधन करून त्याचा प्रचार प्रसार करणं ही एक मोठी मोहीम गेले 20-25 वर्ष सुरू आहे. आणि वेगवेगळी डिपार्टमेंट सुद्धा विविध विद्यापीठात सुरू आहे त्याच्या माध्यमातून, की जेणेकरून आपला जो वारसा आहे त्या वारशाला एक प्रकारे त्याला म्हणजे आपल्याकडे राजमान्यता तर आहेच, पण त्याला संपूर्ण जगाकडनं त्याच्यावरती एक त्याची माहिती व्हावी त्या जगात. जसं अमेरिकन लोक त्यांना मोठा जरी इतिहास जरी नसला तरी त्यांच्या लोकशाही या त्यांच्या रिपब्लिकचा ते खूप प्रचार प्रसार करत असतात. किंवा ज्यांना मोठा वारसा आहे ती चायना आहे किंवा इंग्लंड आहे किंवा जर्मनी आहे, ती लोक त्यांच्या भाषेचा प्रचार प्रसार करतात. म्हणजे जर्मनीच्या लोकांना स्वतः कधी उत्तम इंग्रजी येत नाही, तरी पण आज त्यांच्या संशोधनामुळे त्यांच्या बिझनेसमुळे आज आपल्या जर्मन भाषा शिकून आपण ती अनुवादाची कामं करतोय. तर त्यासाठी भाषेच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा प्रकारे व्यवसाय आणि नोकरी निर्मिती सुद्धा करू शकतो. त्यासाठी हा सावरकरांच्या मोहीम घेण्याचा एक हेतू होता. दुसरा त्यांचा असा हेतू होता की प्रत्येक भाषेला एक त्याची स्वतःची एक ओळख असते, एक फ्लेवर असतो, तो आपण जपायला पाहिजे. आणि त्यासाठी छान म्हणजे त्यांची सावरकरांची फक्त त्यांनी मोहीम उघडण्यामागे त्यांनी फक्त लेखन केलं असं नाही, त्यांनी कशी प्रतिभा त्यांची वापरलेली होती असं एक उदाहरण सांगतो. भालजी पेंढारकर एक मोठे मराठी चित्रपट निर्माते लेखक आपल्याला माहिती असतील. त्यांचा एक जयप्रभा स्टुडिओ होता कोल्हापूरला. ते स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, हिंदू महासभेशी कनेक्टेड होते, सावरकरांशी त्यांचा उत्तम त्यांचा परिचय आणि संबंध होता. एकदा त्यांनी सावरकरांचा कोल्हापूर दौरा होता, तर ते म्हणाले की तुम्ही आमच्या जयप्रभा स्टुडिओला एकदा भेट द्यायला या. तर ते भेट द्यायला गेले आणि त्यांनी त्यांना स्टुडिओ दाखवला. ते सगळ्या वेगवेगळ्या खोल्या होत्या. दिग्दर्शकाची खोली म्हणजे ते लिहिलेलं होतं डायरेक्टर रूम्स, नंतर स्टुडिओ रूम, रेकॉर्डिंग रूम, स्क्रीन प्ले रायटरची रूम वगैरे लिहिलेलं होतं. सावरकरांनी सगळ्या त्यांच्या पाट्या वगैरे वाचलेल्या आणि ते म्हणाले की ह्या सगळ्या तुम्ही चित्रपट निर्मिती करताय मराठी भाषेमध्ये, तुम्ही सगळी मराठी लोक आहात आणि मग तुम्ही ह्या सगळ्या पाट्या सगळ्या इंग्रजीमध्ये का आहेत, सगळी नावं इंग्रजीमध्ये का आहेत. तर पेंढारकर म्हणाले, तेव्हा ते मास्टर विनायक पण तिकडे होते. तर ते मास्टर विनायक म्हणाले की अहो सावरकर म्हणे, हे तंत्रज्ञान हे परदेशातनं आलेलं आहे, हे काय आपण स्वतः संशोधन केलेलं नाही. दादासाहेब फाळकेने तिकडे तंत्रज्ञान आणलं, त्यांनी प्रचार प्रसार केला, त्यामुळे ह्याला काही मूळ मराठी शब्द आपल्याकडे काही नाहीच आहेत आपल्या साहित्यामध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये. सावरकर म्हणाले मग त्यात हरकत काय, तुम्ही नवीन शब्द त्याला प्रतिशब्द तुम्ही त्याला शोधा. तर विनायक म्हणाले की आम्ही काय चित्रपट, आम्ही रंगकर्मी, आम्ही कलाकार आहोत, आम्ही काही भाषातज्ञ नाही आहोत,
तुम्हीच इतके मोठे साहित्यिक आहात, तर तुम्हीच आम्हाला मदत करा, आम्ही नक्की ती अंमलात आणतो. तर सावरकर त्या क्षणाला तिथे 2 मिनिटं थांबले आणि ते म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला शब्द सांगतो, तुम्ही ते लिहून घ्या. मग ते म्हणाले, डायरेक्टर, दिग्दर्शक, स्टुडिओ, कला मंदिर, स्क्रीन प्ले रायटर, पटकथा लेखक, रेकॉर्डिंग, मला ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रक, त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह, त्यानंतर थोडेसे याच्यात त्यांनी शब्द पण सुचवले होते, राजकारणामधले, संसद, अर्थसंकल्प, असे अनेक शब्द सावरकरांनी जास्त करून चित्रपट संबंधित शब्द त्यांना सुचवले, सांगितले. आणि हा सुद्धा जो ही घटना घडत असताना भालजी पेंढारकरांचे सुपुत्र प्रभाकर पेंढारकर तिथे उपस्थित होते. आणि नंतर काही कालांतराने प्रभाकर पेंढारकरांनी एक पुस्तक लिहिलं त्या स्टुडिओच्या संदर्भातलं. त्याचं नाव आहे एका स्टुडिओचे आत्मवृत्त. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की आम्ही हा प्रसंग माझ्यासमोर घडला आणि ते शब्द मला सावरकरांनी मराठी भाषेला दिले, त्यामुळे त्या शब्दांचा जन्म होताना आम्ही पाहिलेला आहे. आणि सावरकर अक्षरशः फक्त 2 मिनिटं त्यांनी विचार करून त्यांना भसाभस हे शब्द त्यांच्या डोक्यात ते तयार झाले. दिग्दर्शक, कला मंदिर, चित्रपटगृह, नाट्यगृह, पटकथा लेखक वगैरे आणि संगीतकार, हे सगळे आम्ही ते लिहून घेतले आणि त्यानंतर आम्ही त्याचा प्रचार प्रसार केला आणि आता ते सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सगळे रुळलेले शब्द आहेत की ते आपल्याला माहिती पण नाहीत की शब्द आपल्याला सावरकरांनी दिलेले आहेत. तर त्यामुळे त्या शब्दांचे जन्माचे आम्ही तिथे साक्षीदार होतो, असं त्यांनी त्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रतिभा ही त्यातून सावरकरांची आपल्याला दिसून येते. आणि सावरकरांनी हे कार्य तसंच शेवटपर्यंत सुरू ठेवलं. म्हणजे अगदी जेव्हा सावरकर अगदी म्हणजे मृत्यूशय्येवरती होते, जेव्हा त्यांचा शेवटचा काळ होता, सावरकरांनी 1 फेब्रुवारीपासून अन्नत्याग करायला सुरुवात केली आणि 26 फेब्रुवारीला त्यांनी आत्मार्पण केलं. तर या दरम्यानच्या काळात सावरकर अक्षरशः बेड रिडन होते आणि त्यांना त्यांच्याकडे त्यांची सगळी देखभाल करायला तिथे 2 नर्स होत्या आणि तिथे त्यांचे एक सहकारी त्यांना भेटायला आले. तर आणि ते म्हणाले की तुम्हाला त्रास होतो, मी तुम्हाला नर्सला बोलवू का? त्यांनी म्हणाले. ते म्हणाले, नर्स नाही म्हणायचं, पारिचारिका असं म्हणायचं. म्हणजे त्या इतक्या अत्यावस्थेमध्ये असताना सावरकरांचं शेवटपर्यंत भाषा शुद्धीचा आग्रह आपल्याला तिथे दिसून येतो. आणि असे एक महान भाषा प्रभू, भाषा तज्ज्ञ आपल्याला मराठी भाषेला लाभले, हे आपलं भाग्य समजायला हवं. अनेक जे आपण सध्या अगदी चित्रपटसृष्टीचं मगाशी मी उदाहरण दिलं, राजकारणामधले संसद, अर्थसंकल्प, की क्रिकेटमधला षटकार, यष्टी, स्टंपला आपण यष्टी म्हणतो, असे अनेक शब्द म्हणजे खेळ किंवा आता आपण टपाल म्हणू, म्हणजे पोस्ट ऑफिस संदर्भातले असे विविध क्षेत्रातले चित्रपट, कला, नाट्य, खेळ, राजकारण, कुठल्याही समाजकारणातले कुठलेही अनेक शब्द, जसं मगाशी म्हटलं की दिनांक हा शब्द त्यांच्या मोठ्या भावाने दिला, तसाच नंबरला मराठी भाषेमध्ये क्रमांक हा शब्द त्यांच्या मोठ्या भावाने दिलेला आहे बाबाराव सावरकरांनी. असे अनेक आपल्या नेहमीच्या वापरातले अनेक शब्द, महापौर हा एक जो प्रचलित शब्द आहे तो स्वतः सावरकरांनी शोधलेला शब्द आहे. काही शब्द सावरकरांनी संस्कृत साहित्यातनं शोधून काढले, काही जे जुने शब्द होते पण जे नंतर काही लुप्त झाले होते ते त्यांनी पुन्हा प्रचलित केले आणि काही शब्द सावरकरांनी स्वतः निर्माण केले त्यांच्या प्रतिभेने. त्यासोबत त्यांना त्यांची भावाची साथ होती. मगाशी म्हटलं तसं माधव त्र्यंबक पटवर्धन आणि असे अनेक काही साहित्यिक होते की ज्यांनी सावरकरांच्या कार्याला पाठिंबा दिला. असे अनेक शब्द सावरकरांनी शोधलेत. सुदैवाने सगळे शब्द आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचा एक मराठी सावरकरांनी सुचवलेले मराठी शब्दांचा शब्दकोश असं एक छोटं पुस्तक पण उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विषयानुरूप जी सगळ्याची आपल्याला यादी दिसते आणि मग ते वाचलं की आपल्याला कळतं की आपण जे रोज शब्द वापरतो ते शब्द मूळ मराठी शब्द नाही आहेत. की अगदी अजून सोपं उदाहरण सांगीन की आपण काही वाक्य वापरतो की व हा शब्द आपण वापरतो, म्हणजे आणि, जसं आपण आणि म्हणतो अँडला आपण आणि किंवा व असं म्हणतो, तर व हा शब्द सुद्धा मराठी नाहीये मूळ. तर म्हणून त्याला सावरकरांनी व च्या ऐवजी नी, पहिला नी जो असतो तो दीर्घनी सावरकरांनी वापरायला सुरुवात केली. असे अनेक किस्से, अनेक शब्द सावरकरांच्या संदर्भातले आहेत की ज्यांनी सावरकरांची आपल्याला त्यातली योगदान दिसून येतं. अर्थात सावरकरांचा इतर भाषा शिकण्याला कधीही विरोध नव्हता. सावरकरांचं इंग्रजी अत्यंत उत्कृष्ट होतं. म्हणजे त्या काळातले जी काही निवडक लोक होती त्यांचं अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी होतं, ज्यांची इंग्रजीवरती प्रभुत्व होतं, त्यातले एक सावरकर होते. सावरकरांनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं होतं हिंदुत्व नावाचं, त्या पुस्तकाची, म्हणजे पुस्तक होतं वैचारिक,
पण त्याची पुस्तकाची सुरुवात सावरकरांनी शेक्सपियर सारख्या मोठ्या साहित्यिकाचं जे एक वाक्य आहे, नावात काय आहे, ते प्रसिद्ध वाक्य आहे, त्याच्या जे मूळ इंग्रजी त्याचं वाक्य आहे, त्या जो प्रसंग आहे, त्या प्रसंगापासून सावरकरांनी त्या पुस्तकाची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते स्वतः सावरकरांना मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुरुमुखी, थोडंफार जर्मन आणि फ्रेंच अशा अनेक भाषा सावरकरांना ज्ञात होत्या आणि जवळजवळ 6 ते 7 भाषा सावरकरांचं प्रभुत्व होतं. सावरकरांना बंगाली लिहिता वाचता यायचं. सावरकरांना जसं मगाशी म्हटलं की सावरकरांनी उर्दू आणि फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या आपल्यावरती आक्रमण होतंय म्हणजे त्यांनी शब्द त्याला रिप्लेसमेंट सुचवली. पण स्वतः सावरकरांनी कधी ह्या भाषेचा त्यांनी कधी द्वेष केला नाही. सावरकरांना उत्तम उर्दू वाचता यायचं, उर्दू त्यांना लिहिता येत होतं. सावरकरांनी उर्दूमध्ये गझला पण केलेल्या आहेत आणि त्यामुळे सावरकरांनी कधी उर्दू, फारसी आणि किंवा इंग्रजी याचा कधी द्वेष केला नाही. त्यांचं फक्त इतकंच म्हणणं होतं की त्या भाषेने आपल्यावरती जे एक प्रकारचं आक्रमण केलेलं आहे, त्यांनी आपल्या मूळ मराठी भाषा ही हरवत चाललेली आहे. आणि फक्त मराठीच्या बाबतीत असं नाहीये, तर बंगालमध्ये सुद्धा सावरकरांच्याच काही साधारणतः 1870-80च्या दशकामध्ये एक राजनारायण बसू नावाचे एक मोठे तिकडचे विचारवंत होऊन गेले, जे अरविंद घोष यांचे आजोबा लागतात नात्याने, आईचे वडील. त्यांनी सुद्धा त्या काळी बंगाली भाषेमध्ये अनेक इंग्रजी शब्द घुसलेले आहेत, आपण बंगाली भाषेचं शुद्धीकरण करायला हवं, अशा प्रकारचं त्यांनी तेव्हा एक छोटंसं एक म्हणू की ब्ल्यू प्रिंट त्यांनी एक तयार केलेली होती तेव्हा. त्यामुळे त्यांनी बंगाली भाषा शुद्धी हे त्यांनी प्रकरण टाकलेलं होतं. तर अशा प्रकारे त्या काळातल्या अनेक लोकांनी, फक्त सावरकरांनी मराठी करता केलेलं होतं, त्या काळातल्या अनेक लोकांनी त्यांच्या मातृभाषेकरता असं खूप काम केलेलं आहे. ह्या सगळ्या लोकांच्या त्यांच्या भाषेकरता जे योगदान आहे ते मला वाटतं या मराठी भाषा निमित्ताने मराठीसोबत इतर भाषांमध्ये त्या व्यक्तींचं योगदान हे पुढे आणणं आवश्यक आहे, की जेणेकरून प्रत्येकाने आपापली भाषा शिकून त्याचा प्रचार प्रसार करून आपापल्या भाषेमध्ये उत्तम आणि सकस साहित्य निर्मिती करावी. आपण आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलं तर ते आपल्याला लवकर अडॅप्ट होतं. हे एक म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे. इतर भाषा अवश्य शिकाव्यात. त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याच्यात काही आक्षेप असायचं काही कारण नाहीये. पण त्यासोबतच जो मूळ आपली मातृभाषा आहे ती विसरता कामा नये आणि मातृभाषा बोलताना ती आपण मूळ मराठी भाषा जी आहे ती मूळ स्वरूपात वाचावी. त्यासाठी भाषा शुद्धी हे अत्यंत आवश्यक मोहीम आहे. ती अजूनही ऑनगोईंग प्रोसेस आहे. ती काय आता सावरकरांनी काम केलं संपलं त्यांचं काम, आता सगळं आपण अचीव्ह केलं असं नाहीये. आजही आपण बोलताना खूप शब्द वापरतो. काही पहिला नाईलाज असतो, कारण आपल्या तरुण पिढीला आपल्याला आपले विचार पोचवायचे असतील तर त्यांना कनेक्ट होणाऱ्या अशा थोड्याशा मिक्सिंग भाषेमध्ये आपल्याला पोचवणं आवश्यक असतं. त्यामुळे भाषाशुद्धीवरती व्हिडिओ करताना सुद्धा मी काही अमराठी शब्द वापरायचं मला पूर्णपणे मला याची कल्पना आहे. पण माझे हे विचार नवीन पिढीला जे विशेष करून कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमात शिकते त्यांना सुद्धा सावरकरांचं मराठी भाषेकरता योगदान कळावं, त्यासाठी थोड्याफार मी अशा मराठी इंग्लिश मिश्रित भाषेमध्ये मी आज हे सावरकरांचे विचार मांडले. आणि मला असं वाटतं की भाषा शुद्धीचं हे कार्य जे बॅटन आहे ते बॅटन सावरकरांनी आपल्याकडे दिलेलं आहे, ते आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि मराठी भाषा दिनानिमित्ताने आपण त्यांचं कार्य पुढे नेऊया असं सांगेन. धन्यवाद. अक्षयजी, तुमच्या कार्याबद्दल आणि तुमच्या सखोल अभ्यासाबद्दल आणि आज तुम्ही इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला आमचा हा आजचा पॉडकास्ट कसा वाटला तो आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती पॉडकास्ट आम्ही घ्यावेत असं वाटतं तेही सांगा. धन्यवाद.